हॅलो गाईज, कशा आहात सगळे? आय होप मजेत असाल. आज मी खूप दिवसानंतर व्हिडिओ स्टार्ट केले शूट करायला, कारण असं की थोडं बरंही नव्हतं, पावसाचं वातावरण होतं आणि काही जमलंच नाही मला. त्याच्यामुळे इथं आम्ही चाललो होतो तिघंजण. आमच्या घराजवळ यात्रा भरलेली आहे नवरात्रीची, तिथं आम्ही चाललो होतो. खूप दिवसापासून विचार करत होतो जाऊया. सो आज फायनली वेळ भेटला, कारण की तेही घरी होते. फर्स्ट शिफ्ट चालू आहे त्यांची, त्याच्यामुळे इथं जिथं भाजीपाला मी रोज घ्यायला जाते ना, तिथंच भरलेली यात्रा. भाजीपाल्याच्या दुकानांसाठी साईडला जागा केलेली त्या लोकांनी. तिथं यात्रा झालं एक लहानपणाची आठवण येते, कारण की आम्ही लहान होतो तेव्हा यात्रेत माझी आई आम्हाला दोघींना घेऊन जायची. दोघं कसं म्हणता येईल, माझा एक लहान भाऊ पण आहे माझ्यापेक्षा, त्याला पण घेऊन जायचो आम्ही सगळेजण यात्रेला बघायला जायचो. तर तेच दिवस आज ताजे झालेले आहेत, कारण की तेव्हा आम्ही यात्रेत जायचो. आता काही यात्रेत जात नाही, आता मोठे होऊन गेलो, लग्न झाले, मुलंही झाले, त्याच्यामुळे काही जमत नाही. सो फायनली इथं आम्ही बघायला स्टार्ट केलेले. खूप वस्तू होत्या, पण एवढी क्वालिटी काही जशी पाहिजे तशी नव्हती यात्रेत. ती आता 20 रुपयाला 100 रुपयाला असे काही यात्रा होती, असे काही वस्तू होत्या, त्याच्यामुळे त्याच्या हिशोबाने ते तसंच ठेवणार. इथं पाळणे वगैरे पण होते, बघत होतो आम्ही. खूप साऱ्या वस्तू होत्या इथं. पाळण्यात तर मी अजूनपर्यंत बसले नाही, कारण की मला खूप भीती वाटते. इथं शंभूच्या बाबांचं चालू होतं, त्याला बसूया, पण तो अजून खूप लहान आहे. शंभू आत्ताच वर्षाचा झाला तो, त्याच्यामुळे काही बसवता नाही येणार. पुढच्या वर्षी तर नक्कीच बसू द्याला, कारण की तो स्वतःच हे करेल, कारण की त्याला एवढं कळत नाही आहे की ही वस्तू काय काही नाही आहे. जेव्हा आम्ही लहान होतो ना, तेव्हा या ट्रेनमध्ये नेहमी बसायचो माझी दीदी आणि मी. खूप मज्जा यायची, खूप मज्जा करायचो. आमच्या गावाकडे जेव्हा यात्रा भरायची तेव्हा आम्ही नेहमी जायचो. पण जसं मोठं झालं तसं या गोष्टी कमी होत गेल्या. इतर लकी ड्रॉला वस्तू लागलेल्या होत्या. शंभूचे बाबा गेले होते तिथं बघायला, पण मी त्यांना म्हटले चला पुढे. इथं स्नॅक्स सेंटर होते बाजूलाच. मी इथं काचेच्या वस्तू बघत होते. कप वगैरे तर नव्हती बघत, कारण की माझ्याकडे ऑलरेडी असे बरणारे असतात. मला खूप जास्त घ्यायला आवडतं. हे बोलले नको घेऊ. मी याच्यातनं एक माळ घेतली स्वतःसाठी. त्याच्यात पण शंभूचे बाबा एवढे कंटाळले होते. ते म्हणतात घे, तुला काय घ्यायचं ते. कन्फ्यूज. एक वस्तू बघते, अर्धा तास लावते एक वस्तू घ्यायला. त्याच्यामुळे ते त्यांचं सेपरेट बघत होतो दोघंजणं. मी माझं बघत होते. इथे शंभूसाठी ट्रॅक्टर बघत होतो आम्ही, पण त्यांनी काही घेतलं नाही. ते बोलले की तो त्याच्यासाठी अजून खूप लहान आहे, आपण घेऊया ते. इथं दोघांचं बघायचं काम चालू होतं. गाड्या, शंभू आणि शंभूचे माझं बघत होतं काय घ्यायचं काय नाही घ्यायचं. मी माझी सेपरेटच बघत होती. ते पुढे जात होते, कधी मी पुढे जाते त्यांच्या. मी माझे सेपरेट वस्तू बघत, कारण की त्यांना आणि माझ्याबरोबर. ते म्हणतात तू खूप जास्त वेळ घेते, एक वस्तू घ्यायला अर्धा तास लावते, त्याच्या तुझं सेपरेट बघ. इथं आता मी घरी जायला निघाली म्हणजे शंभूचे बाबा आणि शंभू पुढे निघून गेले होते. मला भाजीपाला घ्यायचा होता, तोपर्यंत मी भाज्याही घेऊन घेतल्या. असं होतं गाईचा आजचा माझा दिवस.